हॅलो 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 हॅलो. तर बोलूया आपण आजच्या दिवसामधील दुसऱ्या सामन्याकडे. दुसरा सामना प्रतीक कुलकर्णी या साहेबांचं आगमन झालेलं आहे. थेट अहमदनगर इथून ते या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. अनगावमधून त्यांना प्रशिक्षण दिलं होतं आणि मग त्यांची खास उपस्थिती या स्पर्धेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये अधिक स्वागत आहे. सिनियर पूलमधील हे सामने आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस शनिवार 24 जानेवारी 2026. केतन म्हात्रे साहेब जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, सुप्रसिद्ध उद्योगपती, आणि प्रत्येक विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडून ₹500 पारितोषिक गोलंदाजाला दिलं जाईल. त्या बाद आहे पारितोषिक देखील जाहीर झालेलं आहे. कुठलाही गोलंदाज जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर विकेट हॅट्रिकसाठी केतन म्हात्रे साहेबांकडून तब्बल ₹500 रोख पारितोषिक त्या गोलंदाजाला दिलं जाईल. जनमन कोहली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि खुशी इलेव्हन आई संतोषी माता अनगाव संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. कोहली संघाचं 12 मॅन जर उपस्थित असेल तर आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. अतिश समेत आपण बघूया त्याचा सकारी फलंदाज कोहली संघाने एक आपला एक राखोल गट आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. कुणाल आणि अतिश ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ट्वेल्व मॅन कॉम्बॉक्स मध्ये कंपल्सरी पहिला चेंडू टाकण्या अगोदर 12 मॅन कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल. कुणाल आणि अतिशय जोडी मैदानामध्ये. अनगाव संघाचं 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. कोणी संघाने आपला देखील 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचं आहे. स्ट्रायकर बॅटर कुणाल तर नॉन स्ट्राईक बॅटर पाहायला मिळतोय अतिश, आणि बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज कौस्तुभ. पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय बीट होते एक्स्ट्राच्या कुठल्या प्रकारची धाव घेतली गेलेली नाही. या षटकात समाप्तीनंतर 2 धावा नक्कीच, सॉरी सेकंड इनिंग मध्ये आपण 2 धावा वाढवणार आहोत. खुशी इलेव्हन संतोषी माता अनगाव संघाची धावफलकामध्ये, कारण कोणी संघाचं 12 मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये नाही. इथे चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय डीप मध्ये. डीप कव्हर रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत फलंदाजाने 3 धाव इथे पूर्ण केलेले आहेत. 3 धावेने अकाउंट ओपन करताना फलंदाज कुणाल, आणि 3 धावेने अकाउंट ओपन होतोय जनमन खुने या संघाचं. आपण सामना पाहतोय खुशी इलेव्हन आई संतोषी माता अनगाव विपक्ष जनमन खुनी या दोन संघामध्ये. पायांच्या समोरचा चेंडू फ्लिक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे.
एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतायत. नक्कीच स्वर्गीय भगवान स्मृतीचं ऑनर अक्षय कासार आता मात्र ऑनफिल्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्विंग अँड मिस. वाईट यॉर्कर चिटू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळतोय. अक्षय कासार सध्या शॉर्ट स्क्वेअर लेग रिझन मध्ये शतरक्षण करताना त्यांचा संघ देखील आपण पहिल्या सामन्यामध्ये स्वर्गीय भगवान स्मृती ज्याबद्दल पुंडा संघ इन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. त्या संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर मात्र अक्षय कासार आता मैदानामध्ये. इथे मात्र पंचांचा इशारा वाईट. आव्हान तथा वाईट रूपाने. धावसंख्या 5. इथे मात्र लॉफ केले चुंडूला लॉफ्टेड फटका. क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये सज्ज. पंचांचा नो बॉलचा इशारा. धाव देखील घेतली गेली नाही आपण पाहतोय. खर तर दूर चेंडू होता. ओ स्टेपचा मला वाटतं नो बॉल इथे दिला गेलेला पंचांकडून. अक्षय मात्र निराश. पण अक्षय नसीब गांडो तो क्या करेगा पांडव. फ्रीड चेंडू आहे. फ्रीडवर बिग हिट खेळण्याचा प्रयत्न आणि बिग हिट खेळला देखील आहे. डाऊन द ग्राउंड चेंडू निघून जाते सीमा पार. फ्रीडवर बिग हिट षटकार स्ट्रेट हिट. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 12 धावा. या षटकामधील सिल्वरचे चेंडू शेष आहे. कारण नो चेंडू आणि वाईट चेंडू देखील या षटकामध्ये हाताळले गेलेले आहेत. सुरुवात चांगली केली होती. खरं तर सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये फक्त 4च धावा कौस्तुभ याने खर्च केल्या होत्या. त्यानंतर आपण बघितलं 9 चेंडू टाकल्यानंतर त्याचे ग्रह फिरले आणि तिथून मात्र धावा वाढताना आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. इथे मात्र विकेटचं पतन. एजन गॉन. अखेर शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त करताना कौस्तुभ. पहिल्या षटकात समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर जनमन कोणी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 1 बाद 12 धावा. निलेश गोने या बारक्यासाठी एक मोठी संधी आहे. निलेश गोने या बारक्याने झेल पकडला तर ऐवा झेलसाठी या मनसे सल्लागार जे या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत ललित मडवी साहेबांकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक ऐवा झेलसाठी दिलं जाईल. क्या बात आहे. कॅश लोवर कॅश लो. ही संधी बारक्यासाठी असणार आहे. बारक्यासाठी ही मोठी संधी आणि या प्रेक्षकांना 16 संधी आहे. जर प्रेक्षकांनी या सीमाशेपारी ऐवा झेल पकडला तर 100 रुपयाचं पारितोषिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी तालुका उपाध्यक्ष श्रीकांत सतीश गोणे साहेबांकडून दिलं जाईल. प्रेक्षकांसाठी देखील ऐवा झेलसाठी संधी आहे. आपण बाहेर झेल पकडता तर 100 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत गोणे साहेबांकडून आपल्याला दिलं जाईल.
न्यू बॅटर योगेश कट केले चेंडूला स्केटचा फटका. चेंडू निघून जातोय सीमा पार पॉइंट रिझल्ट मधून झंडाटदार चौकार. अतिशय बॅट मधून अतिशय फटका आपण पाहतोय. चौकारण तो पोहोचतो आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्या कोणी संघाची धावसंख्या पोहोचते ती 16वर. दीपेशचं स्वागत अतिशय चौकाराने केलेलं आहे. खेचून मारलेले चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मेडिकल रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल संघाची धावसंख्या 17. आपण सामना पाहतोय खुशी 11 आई संतोष माता अनगा विपक्षी जनमन खोनी या दोन संघामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळाला येणार बोरपाडा विरुद्ध वीर बजरंग धोंडावरील या दोन संघामध्ये. इथे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने जास्त बोलतोय. पंचाचा इशारा वाईट. आव्हान त्या वाट रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगल पोहोचते ती 18वर. इथे मात्र अतिशय सुरेख चेंडू वेगवान चेंडू औषध ऑप्स्टमा चेंडू हाताला गेला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही. दरम्यान रवींद्र चौधरी साहेबांचे इथे आगमन होते आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने घ्या एंगल क्रिएट करताना आपण बघतोय कोण नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळतोय. चांगली गोलंदाजी ते हाताळताना गोलंदाज दीपेश खरं तर चौकार खर्च केल्यानंतर चांगला कमबॅक त्यांनी केलेला आहे. इथे मात्र बाहेरचा चेंडू बाहेर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दुरून चेंडूमध्ये पोहोचतोय. मात्र त्याच्या आवाक्या बाहेरचा हा चेंडू निघून जातोय सीमा पार. वार्ड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून हा चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 22वर 22. सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये पिंट्या जोशी आपण बघतोय जे 2 in 1 आहेत. त्यांचा आवाज देखील आपण समालोचन कक्षामधून ऐकणार आहोत. पंचायत येतोय वाईट आव्हान देतं वाईट रूपाने. या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आरटी मूव्हीज लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून केले जाते. प्रोप्रायटर रुपेश ठाकरे आणि त्यांची संपूर्ण ऑफिशियल टीम ही स्पर्धा कव्हर करत आहेत. क्लिअर आणि नेट टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. इथे मात्र बॅटचे एज आउटर एज मात्र थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक सज्ज आहे. एक धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावीने संघाची धावसंख्या पाहायला मिळते ते धावफलकावर 24 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आरटी मूव्हीज प्रोप्रायटर रुपेश ठाकरे ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जाते. स्वर्गीय प्रदीप गायकवाड स्टेडियम निवली अनगाव इथून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. आपण पाहतोय सचिन 11 आग्रेपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोडे स्मृती चषक 2026 इथे मार्गदर्शन आयोजन. आज सिनियर पूलमधील सामने आपण पाहतोय. आज पहिल्या सामन्यामध्ये पुंडा संघाला पराभूत केलेले आहे ते वीर बजरंग धोंडावरील संघाने. आणि दुसरा सामना सध्या आपण पाहतोय खुशी 11 आई संतोष माता अनगाव विपक्ष जनमन खोनी या दोन संघामध्ये. यानंतर जे दोन्ही संघ नाही आपण टॉससाठी येणार बोरपाडा आणि वीर बजरंग धोंडाडोली. प्लेयर मिस एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धाव संख्या सिंगल पोचते ती 25 वर.
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जितेन बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. जितेन बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना इथे वाईट यॉर्कर हा चेंडू अगदी खोदून काढलेल्या चेंडूला मिड ऑन रेझर मध्ये चेंडू पकडला गेला आणि रनआउटची संधी इथे साधली गेलेली आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना बाहुली बॅटर योगेश बादून बॅलमध्ये परतताना दरम्यान एस के साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वर्गीय सचिन गोणे स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर राज धावसंख्या 26-26. तिसरं षटक मार्गस्थ आहे. दरम्यान सुनील कासार यांचं देखील इथे आगमन झाले आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 धावा इथे फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचते ते 28-28. लॉस फॉर द 2 विकेट. आपण सामना पाहतोय खुशी 11 आई संतोष माता अनगाव विरुद्ध ज्या हनुमान खोनी या 2 संघामध्ये. यावेळी मात्र बिमार 1+1 अशा 2 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. फायनल एक रिझन मध्ये झेल पकडला गेला होता मात्र हे दुसऱ्यांदा घडत आहे. मात्र इथे रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होताना पुढे जाऊन खेळलंय काय हे पाहायचं आहे पंचाना. नक्कीच येस पंच तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे फलंदाज जलपाच्या रूपाने बाद आहे. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. फलंदाज झेलबाच्या रूपाने बाद झाले कारण झेल जो पकडलेला आहे आतिश आणि मला वाटतं फटका खेळला होता. आतिश बाद झालेला आहे. आतिश बाद होऊन बॅलमध्ये परतताना म्हणजे कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. झेलबाच्या रूपाने फलंदाज इथे आऊट झालेला आहे. न्यू बॅटर दक्षिण सिंगोले लेट मात्र थेट मैदानामध्ये तो पाहायला मिळतोय. लेट आलेला मात्र ग्रेट फटका पाहायला मिळतोय. चिरून निघून जात आहे एक्स्ट्रा कव्हरच्या वरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट प्रेक्षक कक्षामध्ये दक्षिण सिंगोलेच्या बॅट मधून षटकार.
हर्ष आलेला आहे. नक्कीच आपण बघतोय हर्षच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका केल्याचा प्रयत्न, यावेळी मिस टायमिंग. गोलंदाज चेंडू खाली, डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद होताना. स्कोर पाहायला मिळते ते 34 धावा. 4 फलंदाज बाद झालेले आहेत. न्यू बॅटर दक्षित सिंगोले, ज्याची चर्चा आपण करत होतो, तो फलंदाज अखेर मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुनील कासार यांच्याकडून कल्पेश मोंडवेला सुवर्ण संधी आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक सुवर्ण संधी आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की होऊ दे खर्च. इथे मात्र पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. धावसंख्येमध्ये 1 ने भर पडते. धावसंख्या सिंगाने वाढून होती धावफलकावर 35 धावा, 35. फीडचा इशारा पंचाकडून दिला जातोय. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये. फ्रीट आहे नक्कीच आणि फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळतोय. चेंडू निघून जातोय या लॉंग ऑफ वरून सीमा पार षटकार. सचिन एलवन संघाचे वैभव घोडे आणि चैतन्य म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील स्वर्गीय सचिन घोडे स्मृती चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 41-41. शेवटचे षटक मार्गस्थायी कल्पेश शेवटचं षटक चालताना आपण पाहतोय. यानंतरच्या दोन्ही संघांनी टॉससाठी येणार बोरपाडा आणि वीर बजरंग ढोंडाडोली. वाईट यॉर्कर, चेंडू सरळ निघून जातोय विकेटकीपरच्या हातामध्ये. या चेंडूची खरं तर आवश्यकता आहे. हानावरच्या षटकामध्ये आपण बघितलं तर वाईट यॉर्कर लेन या चेंडूचा सर्रास वापर इथून करावा लागेल जर कोणी संघाच्या फलंदाजांवर बंधन ठेवायचं असेल तर. कटरचा वापर मात्र जास्त चेंडू कट होतोय. 55 वाईट आव्हान त्याचा वाढच्या रूपाने. धावसंख्या 42-42. इथे चांगला चेंडू वापसी करताना गोलंदाज कल्पेश पाहायला मिळतोय. टीम मूवीज प्रोव्हायडर रुपेश ठाकरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. सचिन एलेवन अग्रिपाडा आयोजित स्वर्गीय सचिन घोडे स्मृती चषकाचा आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील दुसरा सामना सध्या सुरू आहे. इथं मात्र चेंडूला भिरकावून दिलेला आहे. स्टँड दिल्यावर खडे करे हाय हँडसम. चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
धावसंख्या 6 पोहोचते ते या 48 वर 48 धावा. येणार बोरपाडा संघ नाही तसेच वीरबजरंग ढोंडवलेले संघ नाही आपण टॉस साठी या. ढोंडवले संघाचे संघ नाही आलेले आहेत. बोरपाडा संघ नाही आपण देखील टॉस साठी रिपोर्ट करायचा आहे. पुढील सामना येणार बोरपाडा विरुद्ध वीरबजरंग ढोंडवले या दोन संघामध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर सामना जरेमरी खानपे ए विपक्ष मिज स्पोर्ट्स कवाड, त्यानंतर जरेमरी खानपे बी विपक्ष देवांश रामवाडी आणि त्यानंतर गावदी कोलिवली विपक्ष खानपे ब आणि रामवाडी मधील विजेता संघ. खेचून मारण्याचा प्रयत्न एलिव्हेशन इथे मात्र प्राप्त करता आलेला नाही. डीप विंडो नेझर मध्ये चेंडू अडवला गेलेला आहे. तोपर्यंत एक सिंगल रन्स पर्यंत पूर्ण करतात. 49 धावसंख्या. या षटकामधील हा शेवटचा चेंडू. कल्पेश शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. सामना फलंदाज प्रथमच दक्ष सिंगोले. कटरचा वापर एजन गॉन विकेटचं पतन 100 रुपयाचं पारितोषिक देखील पटकावलेलं आहे. सुनील कासार यांच्याकडून जे पारितोषिक लावलं गेलं होतं आणि केतन म्हात्रे यांच्याकडून देखील 100 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. उर्फ एस के या संजय कासार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि केतन म्हात्रे यांच्याकडून देखील 100चं पारितोषिक म्हणजे 200 रुपयाची कमाई कल्पेश यांनी या शेवटच्या विकेटवर केलेली आहे. येणार बोरपाडा संघाने आपल्याला शेवटचा ऑफिशियल कॉल. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते या 49 आणि 50 धावांचं लक्ष आहे. सचिन स्पोर्ट्स आग्रेपाडा अजित सचिन स्मृती चषकासाठी बहुमूल्य सहकारी ज्यांचं लाभलेलं आहे ते माननीय श्री इरफान भुरे साहेब, माननीय श्री नितीन जोशी साहेब, माननीय श्री अमोल तारे साहेब, माननीय श्री किशोर जाधव साहेब, माननीय श्री राम शेलार साहेब, माननीय श्री राजाराम राऊत साहेब, माननीय श्री ज्ञानेश्वर पवार साहेब, माननीय श्री संजय कासार साहेब, दयानंद पाटील साहेब, रोहन पाटील साहेब, संतोष म्हात्रे साहेब, भाऊ मांडवे साहेब, नितीन राऊत साहेब, दीपक पाटील साहेब, शंकर नेवले साहेब, नंदलाल कुंभार साहेब, गणेश कासार साहेब, रेखा कासार मॅडम, कुणाल शेलार साहेब, केतन म्हात्रे साहेब, डॉक्टर नूर अन्सारी साहेब, अमोल भोईर साहेब, कैलास शेलार साहेब, गणेश म्हात्रे साहेब, विजय गोडे साहेब, अनिल गोणे साहेब, ओमकार निपुते साहेब, संदीप भोईर साहेब, देवेन घोडे साहेब, सुनील घोडे साहेब, गंधराज माली साहेब, सुधाकर शेलके साहेब, प्रशांत गायकवाड साहेब, त्यानंतर स्वप्नील पाटील साहेब, राजू शेलार साहेब, मयूर ठाकरे साहेब, देवेन गोणे साहेब, मनीष जोशी साहेब, राजेंद्र भोईर साहेब, स्वप्नील घोडे साहेब या सर्वांचा विशेष सहकार्य आमच्या स्पर्धेसाठी लाभलेला आहे आणि या सर्वांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच विष्णू जाधव साहेबांचा देखील विशेष सहकार्य लाभलेलं आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच स्वप्नील शेलार साहेबांचा देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. केतन म्हात्रे आणि स्वप्नील पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी या पारितोषिक 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल.
तर थँक्यू आमचे सर्वांचे लाडके असे कल्पेशजी धुमाल सर यांचा आम्ही वेलकम करतो आणि यांच्याच माध्यमातून आम्ही स्कोअरबुकसुद्धा बनवलेले आणि बऱ्याचशा माहितीच आम्हाला ते देत असतात आणि आपण पाहतात ऐकतात. या स्पर्धेचं भव्यदिव्य असं आयोजन सचिन 11 आगरीपाडा आयोजित स्वर्गीय सचिन गोरे स्मृती चषक 2026चा एक दमदार आणि असं चांगलं आयोजन तुम्ही पाहतात ऐकतात. आणि आता बघूयात वळूया मॅचच्या दुसऱ्या सत्रामध्ये. पहिल्या सत्रामध्ये धावसंख्या धावफलकार तुम्ही पाहिली तर ती झाली तब्बल 49 धावा. 5 गडींच्या मोबदल्यात धावा करायच्या आहेत 50. आणि जसं पहिलं षटक संपेन आम्ही 2 धावा ॲड करू बॅटिंग टीमच्या बाजूने. बॅट्समन टीम तुम्ही पाहू शकतात खुशी 11 संतोषी माता अनगाव यांना धावा करायच्या आहेत. त्या 4 षटकांमध्ये 50 म्हणजे जवळपास 12.50च्या सरासरीने या धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजच्या मार्कवर तुम्ही पाहू शकता गोलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहेत ते निलेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला मिलिंद, गोलंदाज दक्षत. एक खूप मोठं नाव भिवंडी परिसरामधलं TDPL स्पर्धासुद्धा खेळलेला हा खेळाडू आता इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतो आपल्या संघासाठी. आणि आता करायच्या संघासाठी त्याला कामगिरी करायची आहेत. जेव्हा तुम्ही शहरी गटात खेळतात तेव्हा तुमच्या बरोबर तुमच्याच कॅलिबरचे खेळाडू असतात आणि खेळाडू असल्यामुळे आपली कामगिरी चांगली होते. पण गावासाठी खेळताना सर्वात जास्त दडपण तुमच्यावर असतं आणि ते दडपणाला आता झुगारून तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. कारण समोर तेवढाच यजमान संघ तुम्ही पाहू शकतात खुशी 11 संतोषी माता अनगाव. तर सामन्याला होते सुरुवात. आमचे ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता दशरथजी सोरकरे सर आणि त्याचप्रमाणे आमचे बापगावचे सर. या दोन्ही सरच्या सज्ज. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू कट करायचा प्रयत्न होता. चेंडूने उसळी घेतली, टेक ऑफ केला आणि एक चांगला चेंडू हाताळला. येतोय तो डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली. कारण असे चेंडू टाकावे लागतील. सामना जिंकायचा आहे, आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. जसा आम्ही उल्लेख केला त्यांच्या नावाचा दक्षतचा आणि त्याचा नावाप्रमाणे खेळी तर झाली नाही आहे. एकच चेंडू खेळायला मिळाला, त्यात तो बाद झाला 0वर. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज दक्षत. स्ट्रायकिंग एंडला निलेश. येतोय बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू. निर्धाव पॉवर प्लेचा षटक कसं हाताळायचं हे दाखवत असताना गोलंदाज दक्षत. खूप चांगली कामगिरी आतापर्यंत दक्षतची राहिलेली आहे. सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकत पूर्णपणे प्रेशराईज केलं बॅट्समन निलेश यांना. कॅपिटलाइज करावं लागेल आता बॅटर्स निलेशला, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत P1चे. बघतात शॉर्ट पिच चेंडू यावेळी भिरकावून दिला. ऑन साईडच्या दिशेने प्रोटेक्शन आहे, तिथे चुकी होणार नाही आणि फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक लागला पहिला 0 या आकड्यावर. टीम पाहू शकता तुम्ही खुशी 11 संतोषी माता अनगाव. न्यू बॅटर मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता आता नितीन यांच्यावर खूप सारी आता जिम्मेदारी असं, कारण वनडाऊनचा फलंदाज हा सक्षम फलंदाज असतो. वनडाऊनच्या फलंदाजावर खूप काही अपेक्षा असतात. तुम्ही पाहू शकतात की भारताचा चेस मास्टर विराट कोहली सुद्धा याच नंबरावर येतो आणि त्याच क्रमांकावर आता फलंदाजी करायचे फलंदाज नितीन यांना. पहिला चेंडू कट केल्या पॉइंटच्या दिशेने आणि इनफिल्डच्या डोक्यावरून येतो एक देखणा फटका आणि या स्पर्धेची सुरुवात केली चौकाराने. येतोय एक संघर्षमय चौकाराने संघाचा आणि स्वतःचं अकाउंट ओपन केलंय 4 धावेने नितीन यांनी. तर एक महत्त्वाची सूचना आयोजन कमिटीकडून तुम्हाला देण्यात येते. जर टॉस तुम्ही इनिंग संपेपर्यंत आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन करून घोषित करायचे आणि इनिंग संपल्यानंतर जर तुम्ही आलात 10 मिनिटं थांबल्यानंतर जर तुम्ही आलात तर तुम्हाला 3 रनची
पेनल्टी देण्यात येईल, पेनलाइज केलं जाईल. तर विनंती आहे बोरपाडा संघाला लवकरात लवकर. आणि याच दरम्यान येथे अजून एक विकेट नितीन यांच्या खेळीचा होतोय. अंत धक्का क्रमांक लागला दुसरा अनगाव टीमला. तर बोरपाडा संघ तुमच्यासाठी एक महत्त्वाची अनाउन्समेंट आहे. लवकरात लवकर तुमचा कर्णधार आमच्या टॉक्स बॉक्समध्ये पाठवून देण्यात यावा. जर सामना संपला तर कुठलेही आम्ही तुमची ग्वाही ऐकली जाणार नाही आहे, डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल. कारण स्पर्धा या भिवंडी असोसिएशनच्या मान्यतेनुसार खेळवण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी या गोष्टीचं लक्ष ठेवा. खेळणारे 10 संघासाठी सर्वच नियम सेम असतील. याच दरम्यानचा एक अजून एक चांगला चेंडू तुम्ही पाहू शकता. आता ब्लॉकलचा चेंडू, पण त्याला सन्मान दिलाय, सन्मानच द्यावा लागेल. एवढा चांगला चेंडू होता. एकने धावसंख्या पुढे जात असताना 5 या आकड्यावर. आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती झाली. धावा झाल्यात 5 आणि गडी बाद झालेत ते 2. आणि आम्ही त्याच्यामध्ये आता 2 धावा ॲड करू पेनल्टीच्या, कारण त्या लागल्या होत्या. तुमचा 12वा खेळाडू इथपर्यंत पोहोचला नव्हता कुशी इलेव्हनचा. त्यामुळे या स्पर्धा आहेत या संपूर्ण आपल्या भिवंडी ग्रामीण असोसिएशनच्या मान्यतेनुसार या चालवण्यात आलेल्या या स्पर्धा आहेत. आणि स्पर्धेचं उल्लंघन कोणी करू नका, कारण या स्पर्धा असतात. आयोजकांना प्रचंड मेहनत असते. जेव्हा शुक्रवार शनिवार रविवार, तर गुरुवारी सर्व आयोजक रात्री येतात, सर्व गोष्टी बघतात की बाउंड्री लाईन्स बरोबर आहे का नाही, सीमारेषा बरोबर तैनात झालेली आहे का नाही, कॉमेंटेटर्स आहेत का, स्कोरर्स आहेत का, यूट्यूब्स आहेत का, या सर्व गोष्टी या महिन्याभर आधीच सुरू असतात. आणि प्रचंड प्रेशर असतो संपूर्ण आयोजन कमिटीकडून. आणि आयोजन कमिटी तुमच्यासाठी या स्पर्धा ठेवतात. तर तुम्ही देखील त्या गोष्टीचा भान ठेवा, वेळेवर या, चांगला क्रिकेट खेळा. आणि संपन्न होतं. नाणेफेकीचा कॉल आम्ही थोड्याच वेळात करू. विन दिलेत का? तर मागचा सामना जिंकणे वीर बजरंग डोंडा वडवले आज संघाला नाणेफेकी विन देण्यात आलेले आहे. आणि जर सामना संपायपर्यंत नाही आले 10 मिनिटं वाट बघणार. आणि 3 धाव्यांची पेनल्टी. आणि याच दरम्यान उडवलाय मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलाय आर पार, सीमारेषा पार. येतोय अजून एक संघर्षमय षटकार. जितेन यांनी आल्या आल्याचा त्यांच्या बॅटमधून तुम्ही पाहिलं एक षटकार, एक स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न केलाय. फटक्याचा संपर्क तेवढा मजबूत नव्हता, पण धावा मिळतील. त्या एक गली रिझनमध्ये प्रोटेक्शन असल्या कारणाने एक धाव मिळेल. एकने धावफलक थोडा पुढे जात असताना 14 या आकड्यावर. अजूनही तुम्ही पाहू शकता 36 धाव्यांची गरज आहे अनगाव संघ. तर देवेंद्र कोडे यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते गोलंदाज दक्षित यांनी 2 विकेट घेतल्याबद्दल त्यांना 200 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात आले. आणि अशाच मान्यवरांच्या शुभ हस्ते जे बक्षिसं लागतात, खेळाडूचा सुद्धा उत्साह प्रचंड होतो. चांगली कामगिरी खेळाडूच्या माध्यमातून होते. आणि मी साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. असे पारितोषिक तुम्ही जेव्हा लावतात तेव्हा खेळाडूंचा उत्साह हा वाढत असतो. याच दरम्यानची येते ती एक धाव सिंगलने स्कोर कार्ड पुढे जात असताना 15 या आकड्यावर कल्पेशजी धुमाळ साहेब यांच्या बरोबर आज आम्हाला समालोचक आणि स्कोरिंग करण्याची संधी मिळाली. तर सुभाष दादा यांच्या बरोबरच आम्हाला स्कोरिंग आणि समालोचन करण्याची जी संधी मिळाली त्याबद्दल देखील आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतोय. ओव्हर थ्रोची एक धाव मिळेल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आणि 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. बॅटकटच्या माध्यमातून आलेली ही धाव. तर गुरुनाथदादा कोणे यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि एक आगळा वेगळा फटका तुम्ही पाहू शकतात. चेंडू रिलीज झाला नव्हता आणि फटका खेळण्याचं कारण चेंडू हा विकेटवर रिलीज झालाय, त्यामुळे धावा मिळतील त्या 4. आणि 4ने मी तरी म्हणेन या शॉटची होईल मोहे मोहे व्हिडिओ.
तर गुरुनाथदादा गुणे यांचं सुद्धा इथे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय सचिन गुणे स्मृती चषकामध्ये आलेल्या सर्वच आमच्या मान्यवर आणि आमच्या आर्थिक जे आम्हाला पाठबळ लाभलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. महेश गोणे असतील, त्याचबरोबर किशोर गोणे असतील. पंचा काय चेंडू विकेटवर पडलाय, त्यामुळे तर तुम्हाला हा चेंडूवर रन्स मिळणारच आहेत. कारण चेंडू जेव्हा विकेट पडतो तेव्हा तुम्हाला रन आणि चौकार सुद्धा आलेले आहेत या चेंडूवर. जर विकेट बॉल बॉल द्या, बॉल द्या. नो बॉल दिलाय का? नाही ना, नो नाहीये. आणि स्कोर झालाय चौकाराच्या सहाय्याने 21. एनआर बोरपाडा संघ अजूनही इथे उपस्थित झालेला नाहीये, तर विनंती आलेले आहेत का? ओके. पण नाणेफेकी तुम्ही गमावलेली आहे, कारण आयोजन कमिटीने नाणेफेकीचा कॉल वीर बजरंग धोंडा वडवली या संघाच्या बाजूने देण्यात आलेला आहे. चेंडू पोहोचवलाय. बॉल हा पिच मध्ये रिलीज झालाय, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा नो बॉल नाहीये. धावा मिळतील त्या 4. तुम्ही पाहू शकता आता ऑस्ट्रेलियाचा मॅग्रेथने सुद्धा एक बॉल मध्ये जेव्हा 100 रनांची गरज होती तेव्हा तो सरपटी बॉल टाकलेला, तर तो नो नाही दिलेला. कारण विकेटवर जेव्हा चेंडू पडतो तेव्हा तो नो घोषित करण्यात येत नाही. जर चेंडू कदाचित आमच्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर पडला असता आणि चेंडू आला असता तर आम्ही तो नो बॉल घोषित केला असता. तर अशा प्रकारचा नो नाहीये. चेंडू 2 टप्पा पडलाय का?
पण तब्बल 5 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 9+4 22 झाला आणि 22 या आकड्यावर धावसंख्या पुढे जात असताना ते इंटरनॅशनल पद्धतीने सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की विकेटवर जर तुमचा बॉल पडला, 2 टप्पे आला तर तो नो बॉल घोषित करण्यात येतो. तुम्ही बघितला आणि रूल सुद्धा आम्ही बघितलेत. रूल्स आम्ही चेक सुद्धा केलेले आहे. त्यामुळे येणारा हा नो बॉल असेल आणि पुढील चेंडू असेल तो फ्री हिटचा. धाव फलकावर 22. तुम्ही बघितलं की जितेन याने आल्याच खूप आक्रमक फलंदाजी केली. नितीन एक चौकार लगावत आऊट झाला. त्यानंतर जितीनने संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्याच्या बॅटमधून तुम्ही आतापर्यंत पाहिले 1 षटकार 1 चौकार आणि तब्बल 14 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळत असताना राज तर साईनाथ गोने साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. त्यांना विनंती आहे आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आयोजन कमिटीकडून तुम्हाला एक सहर्ष विनंती आहे. तर साईनाथ जे गोणे साहेब तुम्हाला एक नम्र विनंती आहे आमच्या VIP डाईसमध्ये या आणि सामना सुरू करा लगेचच. तर नो बॉल आहे. आम्ही 2 ते 3 अध्यक्षांशी सुद्धा आमचं बोलणं झालेलं आहे आणि क्लिअर झालेलं आहे. तर सामना सुरू करा. वेळ कुठल्याही प्रकारचा वेस्ट करू नका. तर थँक्यू. कोणी संघाने सुद्धा आम्हाला इशारा केला आहे की आम्ही खेळण्यासाठी सज्ज आहोत आणि येणारा चेंडू असेल तो फ्री हिटचा. धाव फलकार धावा 22. तर असोसिएशनचे आमचे उपाध्यक्ष बिंदास जे रसाळ साहेब हे सुद्धा इथे लसणे हे सुद्धा आलेले इथे. तर तुम्ही सुद्धा इथे या व्यासपीठावर. फीटचा चेंडू आहे आणि त्यावर धावा मिळाल्या त्यात 2. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, नकार दिलेला आहे कारण फ्रीटच्या चेंडूवर तुम्ही फक्त रनआउट होऊ शकतात. तर भिवंडी ग्रामीण 40+ अध्यक्ष उपाध्यक्ष रसाळ नाही लसणे तर लसणे साहेब सुद्धा इथे आलेले आहेत. तर बिंदास लसणे साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. तर दादा या तुमचं सुद्धा वेलकम आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. याच दरम्यानच्या मिल्टन त्या 2 धाव आणि साईनाथ गोणे साहेब तुम्हाला देखील आयोजन कमिटीकडून विनंती करण्यात येते या आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या VIP डाईसवर या स्थानपन्न या. यानंतर टाकलेला अजून एक चांगला चेंडू येतोय तो डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या स्थिर 24 या आकड्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. 2 षटका समाप्त झाले. धावा झालेल्या त्या 24. अजूनही 12 चेंडूमध्ये 26 धाव्यांची गरज म्हणजे प्रति षटका 13च्या सरासरीने धावा तुम्हाला आता पूर्ण कराव्या लागतील. थोडंसं मागणं षटक ठरलं मी तरी म्हणेन. तब्बल 19 धाव्यांचं षटक हाताळलंय. 17 धावा आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता या षटकात थोडंसं मागणं षटक हाताळलंय राजांनी फलंदाजी चांगली केली पण गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहिलं की 17 धावा खर्च केल्या. फलंदाजी करत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 13 धावांवर नाबाद राहिला हा खेळाडू. थोडं स्पीडअप करा आता सामना. प्रचंड वेळ गेला या सामन्यामध्ये. एका डिसिजनमुळे थोडासा विलंब झाला. हरकत नाहीये. प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये कुठल्याही संघावर अन्याय होऊ नये असंच काहीतरी आयोजन कमिटीने निर्णय घेतला आणि चर्चा केली. थोडासा शॉर्ट मीटिंग केली आणि सर्वच आमचे उपाध्यक्ष असतील आमचे बिंदाजी लसणे साहेब यांच्या मार्गदर्शनातून की हा चेंडू नो बॉल करून घोषित करण्यात आला. त्यानंतर आमचे ऑफिशियल पंच आहेत यांच्या माध्यमातून देखील थोडीशी चर्चा झाली आणि त्यांच्याकडून सुद्धा निर्णय आला की हा नो बॉल चेंडू असेल. बारा चेंडू 26 ची गरज. 13च्या सरासरीने आता या धावा करायच्या आहेत. आतिश गोलंदाजीच्या मार्कवर. फलंदाजी देखील आतिश माध्यमातून चांगली झाली. एक चौकाराच्या बॅटमधून पाहिलं पाहिजे. शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकावून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये. गेलाय आर पार सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी षटकार.
6 धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली आहे ते 30 या आकड्यावर. समीकरण थोडंसं खुलं करत असताना हा फटका बॅट्समन तुम्ही पाहू शकता आता मिलिंद यांच्या बॅट्स मधून आणि 100 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आलेलं आहे. केतन म्हात्रे साहेब यांनी मागच्या कल्प्यासाठी सुद्धा पारितोषिक लावलं होतं आणि तेच केतन म्हात्रे साहेब तुम्ही पाहू शकतात. आता मिलिंद यांनी जो षटकार लगावला त्या षटकारासाठी आले त्या 100 रुपयाचा कॅश प्राइज. मोठा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने. चेंडू थोडासा खाली राहिला. येतोय तो डॉट बॉल. डॉट बॉल तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो आणि एखादे 2 मोठे फटके हे तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात ते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. तर बघूया कोण कोणावर हावी ठरते. पहिला चेंडू हा आतिश यांचा विरुद्ध राहिला आणि त्यानंतर आता पुढे आतिश यांच्या बाजूने अजून एक चांगला फटका. फ्लिक ऑफ द रिस्टचा चेंडू उडवलाय. बराच वेळ हवेत कॅचची संधी आहे आणि चुकी केली आहे. चुकीला माफी नसते आणि चेंडू गेलाय 1 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेच्या पार. अजून एक बाउंड्रीचा फटका 4 धावा. आणि या फटक्यावर पुन्हा एकदा केतन म्हात्रे साहेबांकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि केतन म्हात्रेच्या ATMचा नंबर तर मी तर सांगेन 100 आहे. 100 घ्या आणि षटकार चौकार मारत राहा. केतन म्हात्रे साहेबांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार. असे जे पुरस्कृते असतात जे स्पॉन्सर असतात त्यांच्यामुळे खेळाडूंची कामगिरी देखील उंचावते आणि धावा झाल्या चौकाराच्या साह्याने 34 या आकड्यावर. समोरच्या दिशेने चेंडू खेचून काढलाय. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना प्रोटेक्शन पाहायला मिळाला. काऊ कॉर्नर मधून 1 रन मिळते. 1 ने धावसंख्या वाढते 35 या आकड्यावर. 15 धाव्यांची गरज आहे अजून. हे मी म्हणेन येणारे 8 चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 11 धावा खर्च केल्या गोलंदाज आतिश यांनी. चांगली बॅटिंग केली. मिलिंद एक कॅचची संधी निर्माण केली होती. चुकी केली. लो फुलटॉस चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग चेस आहे फिल्डरसाठी. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट केल्या. 2 ने धावसंख्या वाढत असताना 37 या आकड्यावर. सुभाषजी धुमाळ सर यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही आमचं बनवलेलं हे स्कोअर बुक आज तुम्ही पाहतात आणि त्यांचे हात सुद्धा आमच्या स्कोअर बुकला लागले. त्यामुळे धन्यवाद दादा. क्रिकेट आहे कुठे आपली भेट होऊ शकते आणि आज ती भेट झालेली आहे. अजून एक चांगला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिकडे आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कॉलिंग केली. धोका पत्करलाय आणि यशस्वी सुद्धा झाले. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. धावा झाल्या त्या 39 आणि अजून एक करायच्या 6 चेंडूमध्ये 11 धावा. दर्शन याच्यावर जिम्मेदारी सोपवली तुम्ही पाहू शकता. 1 षटक आणि 11 धाव्यांची गरज आहे. कंपल्सरी या धावा तुम्हाला चेस करायचा आहे. स्पर्धेचा नियम आहे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. कट केलाय गली रिझन मधून चेंडू चाललाय. लेट कटच्या माध्यमातून आल्यात या 2 धावा आणि बघता बघता सहज 3 धावा कंप्लीट केल्यात आणि 3 ने धावसंख्या पुढे जात असताना तुम्हाला पाहायला मिळाली ती 42 या आकड्यावर. अजूनही 8 धाव्यांची गरज. येणारे 5 चेंडू 8 धाव्यांची गरज. रिव्हर्स स्वीपचा फटका खेचला तर कदाचित 4 किंवा 6 धावा मिळाल्या असत्या. पण चेंडू नॅचरल लेग ब्रेक मी तरी म्हणेन लेफ्ट हँड गोलंदाजाला दिलेली ही देणगीच आहे. कारण जेव्हा जेव्हा राईट हँड फलंदाज होतात तेव्हा लेफ्ट हँड गोलंदाजाला प्राचारण करण्यात येतं. 5 चेंडू 8 धाव्यांची गरज आहे. चांगला फटका तुम्ही पाहिलात लेट कटच्या माध्यमातून फलंदाज मिलिंद यांच्या बॅटमधून
आता स्ट्राईकला आहे ते जितेन, ज्याने चमकदार कामगिरी केली आतापर्यंत तरी. स्विच हिटचा फटका, आणि मी ज्या फटक्याचा उल्लेख केला होता तो फटका लगावलाय फलंदाज जितेन यांनी, आणि धावा मिळाल्यात पूर्णपणे 4 चौकार. धावा झाल्या 10 फलकावर. आता 46. आता येणारे 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मी आधीच म्हटलं होतं सर की स्विच हिटचा फटका खेळले असते तर कदाचित 4 नाही तर षटकार मिळाला असता, आणि नॉस्ट्रेक्सच्या फलंदाजाने कुठेतरी ऐकलं आणि तो फटका खेचला आणि धावा मिळाल्या त्याला 4. जितेन यांनी आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केली आहे. मी पाहू शकतात आत्तापर्यंत तब्बल वैयक्तिक 24 या आकड्यावर खेळतोय, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार शामिल आहे, आणि चांगली फलंदाजी. मी तर म्हणजे संघ अडचणीत होता, संघाला पूर्णपणे त्यातून बाहेर काढला. यजमान संघ आहे अनगाव संघ, म्हटला तर बाजूचाच संघ, निवळी या गावाचा बाजूचा संघ अनगाव, चांगली कामगिरी करत असताना आता 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. सामना पूर्णपणे खुला केला आहे. मी तरी म्हणेन शॉर्ट पिच चेंडू मागच्या बाजूने खेचायचा प्रयत्न होता, स्ट्रॉंग अपील केली आहे पंचांकडे, पंचांकडून कुठलाही डिसिजन नाहीये. लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळेल, आणि लेग बायच्या माध्यमातून एक धाव आलेली आहे. आता 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. धाव कशी येऊ, बाय जाऊ लेग बाय जाऊ, रिव्ह्यू फेअर आहे. लेग बायच्या माध्यमातून ही धाव मिळेल. धावा येणं गरजेचं आहे. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपला नाहीये मित्रांनो. तुम्ही बघत राहा, ऐकत राहा. या स्पर्धेचं आयोजन सचिन 11 आंग्रीपाडा आयोजन स्वर्गीय सचिन गोडे स्मृती चषक 2026 मधला हा दुसरा दिवस आहे, आणि सिनियर लॉट्स आहेत. तुम्ही पाहिलं की आज सर्वेचा ताकदवार संघ तुम्हाला पाहायला मिळालेत. 3 चेंडू 3 धाव्यांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना शॉर्ट मिड ऑन, त्यानंतर तुम्ही पाहू शकता मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, वायडिश मिड ऑफ, फ्लिक ऑफ द रिसाई का देखना फटका पुश केलेला आहे. एक धाव मिळाली आहे. क्षेत्ररक्षक तिकडे फ्लम्बिंग झाले आणि त्याचा फायदा मिळाला आहे. धावा मिळाल्या 4 आणि सामना जिंकलाय. तुम्ही पाहू शकता खुशी 11 संतोषी माता अनगाव या संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन अनगाव संघ, आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल संघ जय हनुमान खोनी या संघाचं देखील आम्ही कौतुक करतोय. चांगला खेळ खेळा, आणि पुढच्या टायमाला ज्या चुका तुमच्याकडून झाल्यात त्या शिकायचा प्रयत्न करा. सामना इथे समाप्त होतोय. तर नेक्स्ट मॅच आहे, मॅच द मॅचसाठी आम्ही आमंत्रित करतोय. नो डाऊट ज्याने चांगली कामगिरी केली गोलंदाजी करत असताना 10 धावा दिल्या, 2 गडी बाद केल्या, आणि त्यानंतर फलंदाजीला येताना नॉट आऊट 24 धाव्यांचं एक बहुमूल्य योगदान दिलं. तोच ठरतो या सामन्यातील सामनावीर जितेन. तर जितेन प्लीज लवकर या. तर मिलिंद यांनी सुद्धा आहे, आणि शेवटच्या बॉलवर तो चौकार लगावला त्याबद्दल देखील 100 रुपयाचा कॅश प्राइज केतन मात्रे यांच्याकडून.